राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, ब्रह्मानंद स्वामी महाराज की, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तीर्थस्य मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमो शिवाय। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। नमो दैवे महादैवे शिवाय सततम नमा, नमो प्रकृते भद्राय नित्याय प्रणतास नमा। प्रस्तुत प्राप्त सकल संत चरित्र मालिका आणि भारतीय हिंदू उत्सव महात्म्य मालिकेअंतर्गत नवरात्र उत्सव, नवरात्री या विषयावर आपण नवरात्री महात्म्य या अनुषंगानं प्रवचन निरूपण या ठिकाणी करणार आहोत। माणसाला नेहमी प्रश्न पडत आलेला आहे आतापर्यंत, तो मुख्य प्रश्न म्हणजे हे जग कधी नष्ट आणि कसं नष्ट होईल, हे जग नसेल तेव्हा काय असेल, याचाच अर्थ ह्या जग निर्मितीच्या पूर्वी काय होतं, हे जग निर्माण केलं असेल तर कोणी केलं असेल, याचा निर्माता कोण असेल, कसा असेल, असेल तर तो आत्ता असेल का, अशा अनेक प्रश्न माणसाच्या मनात वर्षानुवर्षे निर्माण होत आलेले। वेगवेगळ्या प्रकारच्या वाङ्मयांमध्ये ते प्रश्न आपल्याला दिसून येतात, भले ते वाङ्मय सामाजिक असो, ते वाङ्मय ऐतिहासिक असो, ते वाङ्मय पारमार्थिक असो, या प्रश्नांची चर्चा मनुष्य प्राण्यानं वर्षानुवर्षे केलेली आहे। संत महात्म्यांनी या प्रश्नाची चर्चा केलेली आहे। वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची साधिला, वेदानेही या विषयावर चर्चा केलेली आहे। संकल्प विकल्पाचे अनंत मनोरे या बाबतीमध्ये वेदांपासून श्रुती, उपनिषद, गीता, सर्व प्रकारची पुराणं आणि आत्तापर्यंत उपलब्ध असणाऱ्या सर्व वाङ्मयांमध्ये कवींनी, महाकवींनी, महात्म्यांनी, लेखकांनी, विद्वानांनी, विचारवंतांनी, संतांनी, महंतांनी सर्वांनी चर्चा केलेला हा प्रश्न आहे। आणि त्याचा एक निष्कर्ष निघाला आहे। तो निष्कर्ष असा आहे, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारांगण नाही, तेथे एक ढासगज निर्माण झाली। अशा प्रकारचं त्याचं उत्तरही संतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे का पूर्वी काहीच नव्हतं, कोणीच नव्हतं,
सर्व शून्याकार होतं. चहू शून्या परोते महाशून्या आरोते अशी स्थिती होती. आणि मग अशी एक शक्ती निर्माण झाली, ज्या शक्तीने हे विश्व निर्माण केलं. वेद असं सांगतात की भगवंतानं, बिंबरूप भगवंतानं, बीजरूप भगवंतानं, शून्यरूप परमात्म्यानं, परमेश्वरानं, त्या परात्पर शक्तीनं मनाचा एक संकल्प केला आणि त्या संकल्पाच्या आधारावर हे विश्व निर्माण झालं. हीच संकल्पना शक्तीच्या स्वरूपामध्ये भारतीय संत वाङ्मयानं आणि संपूर्ण भारतीय शास्त्रानं मान्य केली. जेव्हा शक्ती हे निर्माण करते असं मानलं जातं, त्यावेळेला शिव कोठे होता असा प्रश्न निर्माण होतो. शक्तीनं सृष्टी निर्मिती मान्य केल्यानंतर शिव कोठे होता याचं उत्तर शैव संप्रदायाच्या विचारांना असं मिळालं, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. अशी जगाच्या वेगळं पातिव्रत्य मी सांभाळलं, मीच शिवाला जन्म दिला माझ्या पोटी, आणि नंतर त्याची नवरी होऊन, त्याची पत्नी होऊन ह्या विश्वाचा संकल्प केला, असा एक प्रमाण विचार ज्ञानोबारायांनी मांडलेला आहे. निर्मितीच्या पूर्वी कारण असावं लागतं आणि कारक असावा लागतो. कारण आणि कारक दोघांकडे ही शक्ती असावी लागते. याचा अर्थ ज्याच्या कशामुळे हे विश्व निर्माण झालं, ते विश्व निर्माण होण्याच्या पाठीमागे एक आद्यशक्ती असली पाहिजे. ही गोष्टही संत वाङ्मयानं मान्य केलेली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमैषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी. यामध्ये शक्तीला अनादि स्वरूपत्व मान्य केलेलं आहे. आणि म्हणून शक्ती प्राकट्याचा जो उत्सव आहे त्याला भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र उत्सव असं म्हणतात. भक्ती संप्रदायामध्ये नवविधा भक्ती आहे. शक्ती संप्रदायामध्ये नवविधा भक्ती ह्या नवरात्रीच्या स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली. भारतीय संस्कृतीमध्ये जे उत्सव निर्माण झाले त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा उत्सव हा एक मानला जातो. हा उत्सव वर्षामध्ये 2 वेळा केला जातो. एकाला वासंतिक नवरात्र असं म्हणतात, तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि चैत्र शुद्ध नवरात्रीलाच पर्यंत तो चालतो. वासंतिक नवरात्र उत्सव काही भागात केला जातो, पण सार्वत्रिक संपूर्ण हिंदुस्थानमध्ये दुसऱ्या प्रकारचा नवरात्री उत्सव केला जातो, ज्याला शास्त्रामध्ये शारदीय नवरात्र उत्सव असं म्हणतात. हा शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि विजयादशमीला संपतो. त्याला शारदीय नवरात्र उत्सव म्हणण्याचं कारण फक्त इतकंच आहे का तो शरद ऋतूच्या आरंभी सुरू होतो. वासंतिक नवरात्र उत्सवाला वासंतिक नवरात्र उत्सव म्हणण्याचंही कारण फक्त इतकंच आहे का तो वसंत ऋतूच्या प्रारंभी सुरू होतो. त्याच्या नामाभिधानाच्या पाठीमागं दुसरं काही प्रयोजन नाही. हा एक भाग सोडून नवरात्री उत्सवाचं दुसरं महात्म्य असं आहे, ज्या महात्म्याला पुराणांनी स्थान दिलेले. देवी सप्तशती हा एक आपल्याकडं ग्रंथ आहे. शक्ती महात्म्याचं वर्णन करणारा मार्कंडेय पुराण हा एक आपल्याकडं प्रसिद्ध ग्रंथ आहे. असं सांगतात का देवी सप्तशृंगी, सप्तशृंग गडावर जर तुम्ही या देवीच्या स्वयंभू मूर्तीकडे पाहिलं तर ही मूर्ती डाव्या बाजूला झुकलेली
त्याचं कारण असं आहे का मार्कंडेय ऋषी तिथे बसून रामायण वाचतात आहे आणि ती रामकथा ऐकण्यासाठी देवीनं तिकडे कान झुकवलेला आहे. यावरून मार्कंडेय ऋषी जे काही शास्त्रवचन रामायण कथा सांगायचे ते देवी सप्तशृंगीला किती प्रिय होतं हे स्पष्ट होतं. आणि म्हणून मार्कंडेयावर देवीचं किती प्रेम होतं आणि देवीवर मार्कंडेयाची किती श्रद्धा होती हे सिद्ध झालं. आणि मार्कंडेय ऋषींनी मग देवी सप्तशती किंवा मार्कंडेय पुराण म्हणून देवी महात्म्याचं वर्णन त्या ठिकाणी बसून केलं. शक्तीची विविध रूपं भारतामध्ये मानले जातात. जिथे मूळ स्वरूपामध्ये शिव प्रगट झाला त्या तीर्थक्षेत्रांना भारतभूमीमध्ये शिवपीठ असं म्हणतात. वारकरी संप्रदायातलं प्रसिद्ध असणारं आळंदी क्षेत्र हे शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुगुट. या शिवपीठांची संख्या 18 मानली जाते. हे सोडून अजून काही स्वयंभू शिव प्राकट्याची जी स्थान आहेत त्यांना ज्योतिर्लिंग म्हणतात. सत्य ज्योतिर्लिंग 12. प्रातकाळी स्मरण करा, कोटी कुळेही उद्धरा, भवतरा रे बाप हो. वाराणसी विश्वनाथ, मोक्षदाता तो समर्थ, पूर्वीला अंतरीचे अर्थ, सोमनाथ सोरटी. अशा प्रकारची 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थावळी आपल्याकडे उपलब्ध आहे. यानंतर भगवान विष्णूची प्राकट्य स्थळं म्हणून 4 धाम मानले जातात. ही 4 धाम भारतीय संस्कृतीमध्ये हरिद्वार, रामेश्वर, जगन्नाथपुरी आणि द्वारका या नामाभिधानानं प्रख्यात आहे. आणि शक्तीची रूपं जिथं प्रकट झाली, भारतीय संस्कृतीमध्ये 5 देवतांची पूजा आणि उत्सव साजर केले जातात. त्यामध्ये मुख्य देवता आहे शक्ती, नंतर आहे सूर्य, नंतर आहे विष्णू, नंतर आहे शिव आणि नंतर आहे गणपती. अशा क्रमानं आपल्याकडे उत्सव केले जातात किंवा या देवतांची पूजा केली जातात. शक्तीचं प्राकट्य ज्या ठिकाणी झालं त्या शक्तीच्या प्राकट्याचं कारण असे, राजा दक्षानं यज्ञ केला पण दक्ष राजा हा अहंकारी होता. या दक्ष राजाला 63 कन्या होत्या. त्याच्यापैकी सर्वात थोरली सती. वेगवेगळ्या कन्यांना त्याने वेगवेगळे वर नियुक्त केले. सगळ्यांना त्यानं विचारलं. काहींनी त्यांची पसंती सांगितली, काहींसाठी त्यांनी स्वतः वर पाहिले. बहुतेक त्याच्या सर्व कन्यांनी स्वतःच वर पाहिले. जे दक्षाने दाखवले तेच पसंत केले, पण सतीनं मात्र शिवाला पसंत केलं. कौटुंबिक समस्या जशा आज कलियुगात असतात तशा त्या त्यावेळच्या सत्ययुगातही होत्या, त्रेतायुगातही होत्या. उरलेल्या सर्व कन्यांनी दक्षाने पसंत केलेले मुलं किंवा वर यांच्याबरोबर विवाह केला, पण सतीनं मात्र स्वतःची पसंती शिवाला दिली. शिवाची जी पसंती सतीनं केली ती दक्षाला मान्य नव्हती आणि त्यावरून दोघांमध्ये मतभेद झाले. कारण शिवाचं जे काही राहणं होतं, गळा रुंड माळा खापर हस्तकी, रामनाम मुखी सर्व काळ किंवा भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, अशी त्याची स्थिती होती. आजूबाजूला सगळे मरुदगण भूतगण नाचणार, वेताळ नाचणार, मसोबा नाचणार, शेंदरी हेंदरी दैवते नाचताती भूते खेते. अशी स्थिती असल्यामुळं भस्मांग रागाय महेश्वराय, अंगाला सर्व भस्म फासलेलं, गळा रुंड माळा म्हणजे साप गळ्यामध्ये अडकवलेले, हे सगळंच ध्यान दक्षाला पसंत नव्हतं, पण ते सतीनं पसंत केलं. ठीक आहे, दक्षाचा शब्द गेल्यामुळं त्यानं सतीला विरोध केला नाही. विवाह झाल्यानंतर दक्षाने मोठा प्राजापत्य यज्ञ केला.
त्या यज्ञाच्या निमंत्रण पत्रिका त्यानं सर्वांना पाठवल्या. म्हणजे महाविष्णूपासून ब्रह्मदेवापासून सर्वच दक्षाचे जावई. शशी ही कन्या इंद्राला दिली होती, सरस्वती कन्या ब्रह्मदेवाला दिली होती, लक्ष्मी ही कन्या विष्णूला दिलेली होती आणि अजून क्रमानुसार त्यानं त्याच्या कन्या दिलेल्या होत्या. त्याच्यामुळं सगळे देव, कोणी विमानात बसून, ज्याच्या त्याच्या वाहनावर बसून, गरुडावर बैसोनी, विष्णू यज्ञासाठी जेव्हा चालला, लक्ष्मीनं कैलास पर्वताकडे बघून हात दाखवला आणि तो सतीनं पाहिला. सतीला मोठा प्रश्न पडला. तिनं नंदीला सांगितलं का बाबा रे, हे सगळे लोक कुठं जाऊन राहिले. नंदीनं चौकशी करून सांगितलं. तो म्हणला, माते, हे सर्व लोक कणखल क्षेत्री जात आहेत. कणखल क्षेत्र, सत्ययुगातलं कणखल क्षेत्र म्हणजेच आत्ताचा हरिद्वार, ही दक्ष राजाच्या राज्याची राजधानी होती. या कणखल क्षेत्री तुमच्या वडिलांनी जो यज्ञ उभारला आहे, त्या यज्ञासाठी हे सर्व जात आहेत. तिला असं वाटलं की बा, मला आमंत्रण कसं नाही, मी तर सगळ्यात थोरली, माझा पती सगळ्यात थोरलाय, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आणि मग मला का निमंत्रण नाही. पण तिला असं वाटलं काही गडबडीत विसरला असेल. विमानामागून विमानं, वाहनामागून वाहनं जायला लागल्यावर सतीला फार वाईट वाटलं. आणि मग सतीनं भगवान शिवाला विचारलं, म्हटलं आपण यज्ञाला जायचं का. आता हे रामनाममुखी सर्व काळ ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली टाळी. त्यांचं तिकडे काही लक्ष नव्हतं, पण 2-4 वेळा धक्के देऊन विचारल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि सांगितलं, काय विचारते. म्हटले, माझ्या वडिलांच्या इथं यज्ञ, सर्व जावई चालले, आपल्याला बी जायला पाहिजे. भगवान शिवाने सांगितलं, बोलावणं घेऊन कोणी आलंय का. ते म्हटले नाही. मग भगवान शिवाने सांगितलं, हे पहा, न बोलावता माणसाने कोणाकडे जाऊ नये, किंवा न बोलावता जायची वेळ फक्त अशी असते का एक वेळ तुम्ही अन्नाला महाग असाल तर जगण्यासाठी न बोलावता तिथं गेलं पाहिजे. पण आपल्याला जर त्यांनी बोलवलेलं नाही, अपमान हा मरणापेक्षा वाईट असतो. न बोलावता त्याच्या इथं जाऊ नये. पण सतीनं सांगितलं, तो माझा बाप आहे, आपण जायला पाहिजे. कामामध्ये गडबडीमध्ये विसरला असेल. शिवानं ते मान्य केलं नाही, पण सतीनं फार अट्टहास केला. आणि मग शिवानं सांगितलं, असं कर, मी तर काय येणार नाही, पण तुला जायचं असेल तर माझी काही हरकत नाही. आणि मग ते सर्व नंदी आणि काही गण घेऊन पार्वती, सती त्या दक्षाच्या यज्ञाला गेली. पण गेल्यावरही तिथं फार उत्साह प्रकटला नाही. कोण नाक मुरडते, कोण तोंड वाकडे करते, अशी दक्षाच्या दरबारामध्ये तिची अवहेलना सुरू झाली. मग मात्र सती दरबारामध्ये गेली. सती होती ती, आणि तिनं दक्षाला विचारलं का मला निमंत्रण नाही. त्यानं सांगितलं, तुझा जो नवरा आहे त्याला राहण्याची अक्कल नाही, वागण्याची अक्कल नाही, बोलण्याची अक्कल नाही, सगळ्यात प्रकारची अक्कल नाही. पण बाकीच्या अक्कली आम्ही बाजूला केल्या असत्या, पण किमान कपडे घालण्याची जरी अक्कल असती तरी आम्ही त्याला बोलावलं असतं. कारण किमवासशी तत्र विचारणीयम वासम प्रधानम खलु योग्यताया, असा नियम आहे. किमान कपडे जरी चांगले घातलेले असले, एक सुभाषितकार सांगतात, कोण म्हणतं की चांगल्या कपड्याला किंमत नाही. किम वासशी तत्र विचारणीयम वासम प्रधानम खलु योग्यताया. पात्रता ठरवण्यामध्ये कपड्याचं महत्त्वाचं स्थान आहे. चार्मांबरम वक्ष विषम समुद्रम पितांबरम विक्षददो स्वकन्या. समुद्रानं स्वतःच्या जी काही मुलगी आहे लक्ष्मी, तिलाही मागणी घालण्यासाठी भगवान शंकर गेले होते आणि भगवान विष्णू गेले होते. पण ते कपडे घालण्याची अक्कल नसल्यामुळं समुद्र शहाणा ठरला. दक्ष सतीला सांगतोय, चर्मांबरम वक्ष
चर्मांबरम वक्ष विषम समुद्रम, म्हणजे कातडं घातलेल्या, व्याघ्रांबर घातलेल्या त्या शंकराला त्यानं स्वतःची मुलगी दिली नाही. पितांबरम ददो विषम स्वकन्या किंवा पितांबरम वक्ष ददो स्वकन्या, समुद्रानं ती लक्ष्मी विष्णूला दिली. पण आता तू वेडी असल्यामुळं, पागल असल्यामुळं मला त्याच्याशी त्याला जावई म्हणून मला स्वीकारावं लागलं. एरवी मला त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम किंवा नाही, त्याच्यासारखा वेडा माणूस जगामध्ये दुसरा कोणी नाही. आणि तुला तरी ते कळायला पाहिजे होतं. हा प्रश्न विचारण्यापूर्वी ह्या दरबारामध्ये बघितलं का तू? तुझ्या नवऱ्यासाठी आला असता तरी आसन शिल्लक ठेवलेलं नाही, याचा अर्थ मला त्याला बोलवायचंच नव्हतं. मग मात्र सतीचा राग अनावर झाला आणि तिनं सांगितलं, मी तुझ्या यज्ञाचा सत्यानाश करीन. जो माझ्या पतीला नाव ठेवील तो या जगामध्ये व्यवस्थित वावरू शकणार नाही. आणि सतीनं त्या यज्ञामध्ये स्वतःची हत्या करून घेतली, आत्महत्या केली तिनं त्या ठिकाणी. ते यज्ञवेदी, तो सभामंडप भ्रष्ट झाला. मग मात्र गण चिडले, त्यांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला आणि भगवान शंकराला जाऊन एकानं सांगितलं. ते रागानं आले, त्यांनी त्यांची एक जटा उपटून फेकली, त्यातून वीरभद्र नावाचा सेनापती तयार झाला. त्यानं दक्षाला पकडलं आणि मारलं. आता मात्र सर्व देव दानाफान झाले, काय करायचे? पण भगवान शंकर जो दिसेल त्याला सोडतच नव्हते. वीरभद्र कोणत्याही स्वरूपामध्ये, रौद्र अवतारामध्ये भगवान शंकर शांत होईना. मग विष्णूच्या लक्षात आलं का जोपर्यंत सतीचं प्रेत भगवान शंकराच्या समोर दिसते तोपर्यंत भगवान शंकर शांत होणार नाही. संपूर्ण विश्वाचा, त्रैलोक्याचा ते नाश करतील. आणि मग भगवान विष्णूनं आपल्या सुदर्शन चक्रानं त्या सतीच्या प्रेताचे तुकडे केले, ते प्रेत नष्ट करण्यासाठी. सुदर्शन चक्र त्या सतीच्या पार्थिवावर सोडल्यावर सुदर्शन चक्रानं त्याचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे भारतभूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पडले त्या प्रत्येक ठिकाणी एक एक शक्तिपीठ निर्माण झालं. वैष्णोदेवीच्या ठिकाणी त्याचं मुख्य कवटी किंवा कपाळ पडलं, म्हणून मुख्य आणि पहिलं शक्तिपीठ हे वैष्णोदेवी मानलं जातं. भाल प्रदेश हा कालिका देवीच्या ठिकाणी पडला कलकत्त्याला. सप्तशृंगीच्या ठिकाणी देवीचा गाल पडला. अशा प्रकारे वैष्णोदेवी, कालिका, चामुंडा, कर्णावती, सप्तशृंगी, तुळजा भवानी, अंबाबाई किंवा जगदम्मा, कामाख्या देवी, कामाक्षी देवी, मीनाक्षी देवी, कन्याकुमारी, अशी क्रमवार 51 ठिकाणी जे 51 तुकडे पडलेत त्याच्यातले काही क्षेत्र आज पाकिस्तानमध्ये गेलेली आहेत, काही एखाद क्षेत्र अफगाणिस्तानमध्ये गेलेले. अशी ही 51 शक्तिपीठांची निर्मिती तिथून झाली. ही 51 शक्तिपीठांची मुख्य शक्ती ही भारतीय संस्कृतामध्ये 3.5 शक्तिपीठं म्हणून मानली जाते. मुख्य 3.5 शक्तिपीठं हिंदुस्थानच्या दृष्टीनं जी 3.5 शक्तिपीठं आहेत त्याच्यामध्ये वैष्णोदेवी, कामाक्षी देवी, कालिका देवी आणि कन्याकुमारी अशी मानली जातात. महाराष्ट्रासाठी वेगळी 3.5 शक्तिपीठं मानले जातात. सप्तशृंगी, रेणुका, भवानी तुळजापूरची आणि कोल्हापूरची अंबाबाई ही महाराष्ट्रासाठी 3.5 शक्तिपीठं मानली जातात. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे का 3.5 शक्तिपीठं म्हणजे जे शेवटचा अर्ध ते सगळ्यात लहान, असं नसतंय. ते महाराष्ट्रामध्ये मुख्य शक्तिपीठ रेणुका, 2 नंबरचं शक्तिपीठ तुळजापूर, 3 नंबरचं शक्तिपीठ हे कोल्हापूर आणि अर्ध शक्तिपीठ हे सप्तशृंगी. याचा अर्थ असा आहे की त्या उरलेल्या 3 शक्तिपीठांपैकी क्षमता किंवा शक्ती ह्या शक्तिपीठाच्या अर्ध्या भागातच असते आणि उरलेलं अर्ध शक्तिपीठ हे जगाला व्यापून उरलेलं असतं.
म्हणून 3.5 शक्तिपीठ ह्या संकल्पनेमध्ये अर्थपीठ हे सर्वात मोठं असतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं का बा ते अर्धपीठ आहे म्हणजे तिथं अर्धीच देवी आहे किंवा तिथे अर्धीच शक्ती आहे. असं नसतंय ते. ह्या त्रिगुणाला सामावणारी शक्ती त्याच्या अर्ध्यातच आहे आणि ह्या त्रिगुणाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या विश्वाला निर्माण करण्याची शक्ती त्याच्या अर्ध्यातली, असा त्या शब्दाचा अर्थ होतो. अशा पद्धतीनं देवीचं स्थान महात्म्य किंवा देवीचं स्थल महात्म्य आपल्या देशामध्ये वर्णन केलेलं आहे. शक्तीची पूजा, स्त्रीची पूजा, स्त्रीच्या बाबतीत आदर हा एक भाग तर नवरात्र उत्सवामध्ये आहेच. पण नवरात्र उत्सवामध्ये ज्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे विश्व ज्यानं निर्माण केले आणि हे विश्व निर्माण करण्यासाठी ज्यानं जिचा आधार घेतलाय, ज्या बीजरूप परमात्म्यानं ज्या मायारूप शक्तीचा आधार घेतल्यानंतर हे विश्व निर्माण झाले, त्याचं स्मरण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शरद ऋतूचा प्रारंभ हा आरोग्याच्या दृष्टीनं वातावरण जे असतं की ते आरोग्याच्या दृष्टीनं मारक असतं, म्हणून आहार नियंत्रण करणे हा एक नवरात्र उत्सवाचा मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश आहे. का ज्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं आहार नियंत्रण करून आरोग्य उत्तम ठेवणे, याहीसाठी हा नवरात्र उत्सव भारत देशामध्ये केला जातो. आणि म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती असा जो संघर्ष माणसाच्या मनामध्ये नेहमी चाललेला असतो, का मी कसा जगलो पाहिजे, माझ्या कोणत्या प्रकारच्या जगण्याचा जगाला चांगला उपयोग होईल, याला निवृत्तीचे विचार म्हणतात. आणि स्वभावतः माणसं चांगलं वागावं, सत्कर्म करावं अशा विचाराचे असतात, पण प्रवृत्ती मात्र त्याला पापाकडे नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या प्रवृत्ती नावाचा जो राक्षस आहे, या प्रवृत्तीच्या पाठीमागे माणसाचा काम असतो, माणसाचा क्रोध असतो, माणसाचा द्वेष असतो, माणसाच्या मनातली असूया असते, माणसाच्या मनातला दुराग्रह असतो. आणि म्हणून असे जे वेगवेगळ्या प्रकारचे माणसाच्या आत्मिक आणि भौतिक विकासाला आड ठरणारे जे दुर्गुण आहेत, ते सर्व दुर्गुण म्हणजे दुर्गास्वराचं स्वरूप आहे. देवीनं त्यांना मारलं असं शास्त्र सांगतं. पहिले जे राक्षस मारले ते देवीनं शुंभ आणि निशुंभ ह्या माणसाच्या खोट्या अहंकाराच्या ज्या कल्पना असतात त्याला शुंभ आणि निशुंभ म्हणतात. दुसरे जे मारले ते कुंभ आणि निकुंभ नावाचे राक्षस. का ज्या कुंभ आणि निकुंभ नावाचे राक्षस म्हणजे माणसाच्या मनामध्ये ठासून भरलेला द्वेष आणि असूया किंवा ईर्ष्या जी असते त्याला कुंभ आणि निकुंभ राक्षस म्हणतात. 5वा जो राक्षस मारला तो महिषासूर. महिषासूर हा माणसाच्या मनातल्या कामाचं प्रतीक आहे, लोभाचं प्रतीक आहे आणि माणसाच्या मनामधल्या सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अकर्म किंवा ज्याला आपण आळस असं म्हणतो. आपोआप जग चालावं, मला कोणत्याही कर्माची गरज नाही, अशा प्रकारची जी एक वृत्ती असते त्याला महिष म्हणतात. मनाला हीनता ज्याच्यामुळं प्राप्त होते त्याला महिष म्हणतात. आणि म्हणून त्या महिषासुराला मारण्यासाठी देवी प्रगट झाली. स्थान महात्म्यानुसार वेगळ्या वेगळ्या पुन्हा कथा आहेत. कोल्हापूरमध्ये कोल्हासुराला मारण्यासाठी प्रगट झाली. कालिका ही दुर्गासुराला मारण्यासाठी प्रगट झाली. तुळजापूरची भवानी ही प्रभू रामचंद्राची परीक्षा करण्यासाठी आणि रामाला मारण्याची शक्ती त्याला प्रदान करण्यासाठी प्रगट झाली. अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या जरी स्थानिक कथा असल्या तरी मुख्य शक्तीचं प्राकट्य हे माणसाला पारमार्थिक क्षेत्रामध्ये उच्च गती प्राप्त करून देण्यासाठी, त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि ज्या कशातून हा मनुष्यदेह निर्माण झाला आहे त्या मातृरूपाचं स्मरण करून देण्यासाठी, म्हणून शक्तीचा उद्भव आपल्या संस्कृतीने केलेला आहे. शक्तीचा गौरव आपल्या संस्कृतीने केलेला आहे. शक्तीचं महात्म्य आपल्या संस्कृतीनं गायलेलं आहे. आणि
कुठल्या तरी उत्सवाला काहीतरी निश्चित नामाभिधान असावं आणि त्याला एक परंपरेचं स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून नवरात्री उत्सव त्यासाठी निश्चित केलेला आहे. आणि चातुर्मासाच्या अंतर्गतमध्ये सगळ्यात कमी काम असणारा कालावधी हा भारतीय उपखंडामध्ये असतो. म्हणून शारदीय नवरात्र उत्सव हा भारतामध्ये सर्वात महत्त्वाचा सर्वश्रेष्ठ उत्सव म्हणून मानला जातो. या उत्सवाचं महात्म्य एक वेगळ्या स्वरूपानं आपण चिंतन केले. एक वेगळं अधिष्ठान वस्तुनिष्ठ तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानं त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. केवळ परंपरा आणि अंधश्रद्धा म्हणून त्याचा विचार होऊ नये यासाठी आपण ह्या महात्म्याचं या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारानं निरूपण केलं. त्याचं चिंतन व्हावं, मनन व्हावं आणि तो उत्सव मोठ्या श्रद्धेनं, अंधश्रद्धेनं नव्हे, श्रद्धेनं आणि भक्तिभावानं साजरा व्हावा अशी देवीच्या चरणी आपण अपेक्षा व्यक्त करू. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान